जय शिवराय मंडळी. आज 24 वर्षानंतर मला माझ्या शाळेतला तो पहिला दिवस आठवतोय. म्हणजे मला नाही आठवत, पण मला शाळेतल्यांनी कसं सहन केलं असन, मी रडताना मी कळताना मॅडमनी मला कशी माझ्या आईची माया दिली असन, कसं त्यांनी मला प्रेमाने जवळ करून शांत केलं असन, मला तो डबा त्यांच्या हाताने भरवला असेल, हे सगळं मला या शाळेत आल्यानंतर आज कळतंय. कारण बऱ्याच मुलांचा आज पहिला दिवस आहे, काहींचं तर दुसरं वर्ष असून सुद्धा ते रडतात आहे. कारण हा रडला आणि तो रडला, मग आम्ही पण रडलो. तर खूपच छान वाटतंय आज मला. आणि प्लस तुम्हाला अजून सांगू का, शाळेतलं ते डबा खाताना ती प्रार्थना होणं, जेवणाची तुम्हाला आठवतीये का? मला आता इथं आल्यानंतर आठवली ती प्रार्थना. तर ती प्रार्थना घेणं आमच्याही शाळेत व्हायची. मग प्रार्थना घेणं, ते सगळ्यांनी एकमेकांचे डबे शेअर करून खाणं, कुणी रवा आणलाय, कुणी पोहे आणले, त्या सगळ्याचा वास, हे ते काय त्या जुन्या आठवणी. आज कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलला येऊन माझ्या त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. आणि मॅडम पण मुलांना इतकं आपुलकीने बघतात आहे का, मला हे नाही काय तर शब्द नाही राहिलेले सांगायला. त्याच्यामुळं खरंच खूप छान वाटतंय. आणि इथे शिक्षक ज्याप्रमाणे मुलांना त्यांचा आज पहिला दिवस आहे, त्यांना शांत करणं म्हणा, त्यांच्याबरोबर हा दिवस सेलिब्रेट करणं म्हणा, खेळणं म्हणा, या सगळ्या गोष्टी चालतात आहे. हे सगळं पाहून खरंच असं वाटतंय का मुलांना शिक्षण दिलं पाहिजे तर इथेच दिलं पाहिजे. कारण इथे जी ट्रीटमेंट भेटते ती खरंच खूप आपुलकीची आणि खरंच खूप मुलांना आपलंसं करणारी आहे. तर तुम्ही पण तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी जर कोणती शाळा पाहत असाल तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, कारेगावमधली कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला तुम्ही या आणि तुमच्या मुलांचं नक्की भविष्य उज्ज्वल करा. चला.